लोणी काळभोर परिसरातील कथित अनधिकृत प्लॉटिंग आणि बेकायदेशीर बांधकामांच्या प्रकरणात पीएमआरडीए प्रशासनाविरोधात नागरिकांचा रोष वाढत असून संबंधित प्रकरणाची संपूर्ण माहिती अधिकाऱ्यातून मागवण्यात आली आहे. तसंच तक्रारीवर ठोस कारवाई न झाल्यास पुढील 15 दिवसात आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला. माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जाद्वारे अर्जदार सविता नितीन जगताप यांनी दिनांक 2 सप्टेंबर 2025 रोजी केलेल्या तक्रारीवर पीएमआरडीएनं कोणतीही कारवाई केली आहे याचा संपूर्ण लेखाजोखा मागितला आहे. लोणी काळभोर परिसरातील काही गट क्रमांकांमध्ये कथित अनधिकृत प्लॉटिंग आणि बांधकामे सुरू असल्याची तक्रार करण्यात आली आहे. मात्र यावर प्रशासनाने कोणती कार्यवाही केली आहे याबाबत अद्यापही स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचा आरोप आहे. अर्जामध्ये संबंधित बांधकामांची संख्या, बजावण्यात आलेल्या नोटिसा, पंचनामे, अधिकाऱ्यांचे अहवाल, फाईलवरील नोंदी तसेच दोषींविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईचा तपशील मागवण्यात आलाय. याच सोबत संबंधित प्रकरण दडपण्याचा किंवा विलंब करण्याचा प्रयत्न आहे का याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान तक्रारीवर तातडीनं आणि प्रभावी कारवाई न झाल्यास तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाईची प्रक्रिया सुरू न झाल्यास येत्या 15 दिवसात पीएमआरडीए कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा अर्जदारांना दिलाय. त्यामुळे या प्रकरणाने आता अधिक गंभीर वळण घेतलं असून प्रशासनासमोर उत्तरदायित्वाचा प्रश्न आता निर्माण झालाय. माहिती अधिकारातून मागवण्यात आलेल्या माहितीतून नेमकं सत्य काय समोर येत आहे आणि पीएमआरडीए प्रशासन अनधिकृत बांधकामावर कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचं आता लक्ष लागलंय. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज साठी हनुमंत सुरवसे, हवेली, पुणे. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.